मंडळी, कधी कधी अशी गोष्ट होते की आपला छंद जोपासताना बऱ्याचदा इजा होते किंवा अशा काही घटना घडतात, आरोग्यासंबंधी काही तक्रारी निर्माण होतात आणि मग आपला छंद जोपासता येत नाही आणि कलाकार त्याच्या कलेपासून वेगळा होत जातो. पण काही माणसं प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपला छंद सोडत नाहीत. ते हट्टाने त्या छंदाच्या मागेच असतात आणि तो छंदही त्यांना सोडत नाही. वॉरियर ग्रुप येतोय खेळून. सुनील शिंदे यांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हे जे गृहस्थ होते यांना काही वर्षांपूर्वी काय झालं होतं, कृपया आपण यांच्या तोंडून ऐकूया. गेल्या वर्षभरामध्ये माझे 4 ऑपरेशन झालेत आणि लेफ्ट किडनी फेल आहे. परंतु खेळाच्या ध्यासाने पेटल्यामुळे मला नियमित ग्राउंडवर गेल्याशिवाय मला चैन पडत नाही आणि इथून पुढे सुद्धा मी शेवटच्या श्वासापर्यंत फक्त खेळ आणि फक्त खेळच मी शिकवणार आणि जास्तीत जास्त खेळाडू, चांगले उत्कृष्ट खेळाडू मी घडवण्याचा मी प्रयत्न करेन. आता परीक्षकांना काय बोलायचं ते आपण ऐकूया. आम्ही काय बोलणार, जेव्हा आम्ही श्वास रोखला तो मी तर एंडपर्यंत सोडलाच नव्हता. मला एवढं टेन्शन आलं होतं आणि मकरंद आणि मी सारखे बोलत होतो की गंमत या सगळ्या ह्यांच्या ॲक्टची ही आहे की जितके जास्त कठीण ते ॲक्ट होते तितके ते छोट्यातल्या छोट्या मुलांनी केले आणि मुलींनीही केले आणि ती जी तो जो एक कॉन्ट्रास्ट होता तो आम्हाला एकदम सॉलिड वाटला, जबरदस्त वाटला. आणि अर्थातच तो बाईकचा स्टंट एक्स्ट्रॉर्डनरी होता. तो दगड त्या मुलीच्या पोटावर होता, त्यामुळे मकरंदला माझ्यापेक्षाही टेन्शन आलं होतं. आणि प्रत्येक जे काही ॲक्ट छोट्या मुलांनी पण जे सादर केले त्याच्यात फिनिश होता खूप, अगदी असं छान फिनिशिंग होतं. म्हणजे काय बोलू, मजा आली नाही म्हणता येणार, रोमांच आलं असं म्हणता येईल मला वाटतं. छान, थँक्यू. सुपर. मकरंद सर, तुमची टीम मी सांगतोय ना जेव्हा आली ना परफॉर्म करायला, तसं आम्हाला असं वाटलं की
पहिली 2 जेव्हा तुम्ही मटकी फोडलीत आणि त्याच्यातनं फुलांचं वर्षाव, इतकं हलकं ब्रेकिंग झालं, इतकं सहज होतं, कॉन्टॅक्ट इतके परफेक्ट होते, त्याच्यामुळे असं वाटलं की ही मुलं खरंच बरोबर शिकलेली आहेत. आता आपण पदकांकडे वळूया. उर्मिला, किती पदकं? 10 पद. 10 पैकी 10 पदकं मिळालेली आहेत. मकरंद सर, अरे मला तुम्हाला खरंच जास्त पदकं द्यायची आहेत, पण आत्ता 10 घ्या. 10 पैकी 10 पदकं पैकीच्या पैकी.